A video is all this. A video. May I come in, sir? Yes. Good afternoon, sir. Thank you, sir. परिचय करून द्या आपला. सर, मी पुणे शहरातील वारजे या उपनगरातून आलेलो आहे. माझे शालेय शिक्षण MIT कोथरूड येथे झालेले असून मेकॅनिकलमध्ये अभियांत्रिकी शिक्षण हे सिंहगड कॉलेज वडगाव येथे झालेले आहे. 2022 मधून माझी सहाय्यक गट विकास अधिकारी या पदी निवड झालेली असून सध्या माझे प्रोबेशन नांदेड जिल्हा येथे चालू आहे, सर. अच्छा, ऑलरेडी एक पोस्ट असताना म्हणजे मागच्याच वर्षी आता लगेच म्हणजे हे येस सर, 2022 मध्ये. करेक्ट करेक्ट. येस सर. मग ऑलरेडी एक पोस्ट असताना म्हणजे आता रँक इम्प्रुव्हमेंटसाठी म्हणजे प्रयत्न की अशी ड्रीम पोस्ट वगैरे आहे कुठली अशी? सर, नक्कीच म्हणजे ड्रीम पोस्ट देखील आहे, डेप्युटी कलेक्टर. तर त्याचबरोबर रँक इम्प्रुव्हमेंट साठी देखील इथं मला स्कोप असल्यामुळे मी मग ही संधी चा लाभ घेत आहे, सर. कारण असिस्टंट BDO ही पण म्हणजे ग्रामीण भागाशी संबंधित म्हणजे चांगली पोस्ट आहे ही. हो सर, नक्कीच ही पोस्ट देखील चांगली आहे. पण याचं जे प्रमोशन आहे, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर हायर ग्रेड, हे देखील या पदाचा देखील या जाहिरातीत समावेश असल्यामुळे माझे असे मत आले की जर का एक प्रमोशन मला भेटत आहे तर तेवढीच ती वर्ष माझी वाचतील. त्यामुळे सर मी ही संधी घेत आहे, सर. तुमचं जे बॅकग्राऊंड आहे पूर्णपणे हे अर्बन म्हणजे शहरी भागाशी संबंधित आहे. म्हणजे ग्रॅज्युएशन, त्यानंतर पुढे सगळ्या गोष्टी, त्यानंतर सर्व्हिस पूर्णपणे ग्रामीण भागामध्ये आहे. तर मला अशी दोन असे पॉईंट सांगा, 2 पॉईंट सांगितले तरी चालेल की जे अर्बन आणि रुरल यामध्ये ड्रास्टिक बदल वाटतो, स्पेशली सोशल संदर्भात किंवा सोशल प्रॉब्लेम संदर्भात त्यांच्या, की जे अर्बन भागामध्ये वेगळे आहे आणि रुरल भागामध्ये वेगळे आहे. सर थोडंसं वेळ घेऊ का? चालेल, एकदम रिलॅक्स, काही अडचण नाही. सर, जो पहिला मला एक जे सोशल इम्पॅक्ट आहे, जे गव्हर्नमेंटच्या दृष्टीने जे आपण प्रयत्न करतो, तर जेव्हा सर्व्हिसमध्ये गेल्यानंतर मला असं लक्षात आले की शहरामध्ये जे आपण सर्व्हिसेस घेतो ते सर्व्हिस ओरिएंटेड गव्हर्नन्स राहतं, ना की स्कीम ओरिएंटेड खूप कमी राहतं. त्याच उलट जेव्हा आपण ग्रामीण विकासात जातो तेव्हा ज्या काही सोशल सर्व्हिसेस आहेत, मग ती ग्रामीण म्हणजे हॉस्पिटल असतील किंवा शाळा असतील, हे आपण स्कीम थ्रू राबवण्याचा प्रयत्न करतो. हा एक मला एक ड्रास्टिक बदल सोशल संबंधी जाणवतो. आणि सर, त्याच संबंधी जर का सोशलमध्ये जे सगळ्यात महत्त्वाचे पाय आहेत, स्कूल्स आणि हॉस्पिटल, ह्यांच्यात क्वालिटीमध्ये थोडाफार मला डिग्रेडेशन थोडंसं ग्रामीण भागात मला शहराच्या तुलनेत वाटताना दिसले, सर. मनरेगा नावाची योजना आहे, माहिती आहे का? येस सर. बरोबर. मनरेगाचा उद्देश बेसिकली 100 दिवस रोजगार पुरवणे, तिथं माहित असेल त्यात कुठं आहे. मनरेगाचा प्रायमरी उद्देश काय होता? जेव्हा ती मनरेगा इंट्रोड्यूस झाली त्याचा बेसिक उद्देश काय होता? सर, ग्रामीण भागात जे लाईव्हलीहूड आणि जे हंगरचा जो प्रॉब्लेम होता त्याला एक स्ट्राईक करण्यासाठी, लोकांना बेसिक मिनिमम इन्कम देण्यासाठी या स्कीमचा, आणि एक म्हणजे इरिस्पेक्टिव्ह ऑफ स्किल्स, म्हणजे काही जणांकडे स्किल्स पोचलेले नसतील किंवा एज्युकेशन देखील पोचलेले नसेल तर त्यांना देखील आपण एम्प्लॉयमेंट देऊ शकतो आणि त्यांना आपण म्हणजे भूकबडी न होऊन देणे, हा एक मला प्रायमरी उद्देश त्या वेळेसचा वाटतो, सर. मनरेगाचा. येस सर. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. चल सर. तुम्ही आता ABDO म्हणून काम करता. येस सर. राईट. अशा कोणत्या योजना आहेत की ज्या तुम्ही शेतकऱ्यांसाठी इम्प्लिमेंट केल्या? सर, प्रोबेशनरी ABDO आता मी असताना ZP मध्ये आमचं एक स्वतंत्र कृषी विभाग आहे आणि त्याच्या अंतर्गत आमच्याकडे 2 स्कीम्स आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना. तर ह्या 2 स्कीम मार्फत पंचायत समिती किंवा रुरल डेव्हलपमेंट हे शेतकऱ्यांसाठी काम करताना दिसतं, सर. तुम्ही तालुक्याला जाऊन काम केले? सर, सध्या माझी आता डिस्ट्रिक्ट अटॅचमेंट चालू आहे, ZP संलग्न. आता तालुका अटॅचमेंट आमचा पुढचा पार्ट आहे, सर. बरं. तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं की ग्रामीण भागातलं शिक्षण आणि शहरी भागातलं शिक्षण यात तफावत दिसते. जिल्हा परिषदमध्ये थोडं काम केले आता प्रोबेशन ऑफिसर. तर ZP जे स्कूल्स आहेत आपल्या, त्यांची परिस्थिती कशी आहे आणि जो पालकांचा जो कल आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी भागामध्ये इंग्लिश मिडियमच्या स्कूलमध्ये भरती करायचं, तर त्याबद्दल तुमचं मत काय? सर, प्रायमरी स्कूल किंवा ZP मधले जे स्कूल आहे त्याच्यात जे तो ट्रेंड दिसतोय की ग्रामीण भागातील शिक्षक पालक देखील म्हणतात की इंग्लिश मिडियमचं आहे. तर जर आता आपण 21व्या शतकात ग्लोबलायझेशनच्या किंवा एक भारताला एक आपण इंटिग्रेटेड पॉवर म्हणून
बघत आहे, तर तिथं भविष्यात एक इंग्लिशचं बेसिक नॉलेज आणि त्यातल्या त्यात चांगलं नॉलेज असणे गरजेचं आहे. त्यासाठी त्यांचा कल त्या दिशेला आहे. क्वालिटीच्या बाबतीत सर, जे शिक्षकांना काही ओव्हरबर्डन असल्यामुळे क्वालिटीच्या बाबतीत थोडेसे डिग्रेडेशन आहे. हा ट्रेंड सेट होण्यापाठी म्हणजे काय कारण सांगता येईल? सर, सगळ्यात पहिलं मला जे मी म्हटलं की पालकांना जे म्हणजे पालकांचं एक स्टँडर्ड ऑफ इन्कम देखील वाढलेलं आहे, त्यामुळे त्यांच्याकडे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. दुसरं सर, जे मी आता सांगितलं की ग्लोबलायझेशनमध्ये की फ्युचर जर का इंग्लिशमध्ये असेल तर आत्तापासूनच तयारी केलेली पाहिजे. आणि त्याचबरोबर जे जेव्हा म्हणजे तुम्ही एका कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून जर का तुम्ही बाहेर जाता, तर तेव्हा खूप साऱ्या गोष्टी शिकल्या जातात. ह्यावर असलेला विश्वास देखील बट मला वाटतो. गो बाय दिस ट्रेंड, मग आपल्या झेडपी शाळा बंद पडतील ग्रामीण भागातील? सर, झेडपी शाळा पूर्णपणे बंद पडणार नाही. फक्त त्यांचा जो म्हणजे जो जिथं शिकणारा वर्ग आहे तो हळूहळू कमी होईल. पण त्याचबरोबर जर का आपण काही आता NPA जे आलेलं आहे, NEA जे आलेलं आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020, त्याच्या अंतर्गत जर का आपण स्कीम जे आपण राबवतोय, तर त्याच्यात नक्कीच म्हणजे सुधारणा दिसेल. जर का आता आजच मी एक बातमी वाचली की जे म्युन्सिपॅलिटीच्या ज्या शाळा आहेत, ज्या की आपण झेडपीशी संलग्नच म्हणू शकतो अर्बनमधल्या, तर पिंपरी चिंचवडमध्ये त्यांच्यात एनरोलमेंट होणारी संख्या वाढत आहे. तर मी त्याच पद्धतीने झेडपी बद्दल देखील आशादायी आहे की हा ट्रेंड देखील हळूहळू सर वाढताना आपल्याला नक्कीच दिसेल. स्कूल मॅनेजमेंट कमिटी शाळा व्यवस्थापन समिती, त्याचं स्ट्रक्चर सांगता येईल का? सर, राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009 अंतर्गत आर्टिकल 20 मध्ये याची तरतूद आहे. तर त्याच्यात जनरली 16 मेंबर्स असतात. त्याचे जे आपण निवड करतो तर ते जे पालकांमधून आहे, म्हणजे पाल्यांच्या पालकांमार्फतच आपण त्याची निवड करतो. त्याचे जे सेक्रेटरी असतात ते मुख्याध्यापक असतात. आणि सर त्याचबरोबर आपण तिथे जे अर्ध्या तिथे महिला असण्याची तरतूद आहे. आणि त्याचबरोबर 2 विद्यार्थ्यांना देखील तरतूद म्हणजे त्याच्यात नेमणूक करतो की शाळा व्यवस्थापन समिती आहे, येस सर, ती त्यांचं काम यशस्वीरित्या पार पाडते असं वाटतंय का तुम्हाला? तर झेडपी स्कूलची परिस्थिती बघता. सर, मी याच्याबद्दल थोडंसं अनभिज्ञ आहे. पण मी म्हणजे याचं एक मला असं कारण वाटते की शाळा व्यवस्थापन समिती म्हणजे आपण शिक्षकांना ट्रेनिंग दिलेली आहे, तर त्याचबरोबर जर का आपण पालकांना देखील ट्रेनिंग दिली, त्याचा जर का उद्देश जर का समजावून सांगितला, तर आपण त्या अधिक प्रभावीरित्या राबवू शकतो. आणि ते देखील एक झेडपी स्कूलच्या रिफॉर्ममध्ये आपण महत्त्वाचं योगदान देतील असे मला वाटते सर. बरं, तर तुम्हीच शिक्षण MIT मधून झालं आहे, Yes, sir. MIT कोथरूडमध्ये. तर MIT किंवा यासारख्या ज्या संस्था आहेत त्यांची फीज बघता, डोनेशन किंवा इव्हन नॉर्मल कोर्स फी बघता, ग्रामीण भागातील विद्यार्थी तर शिक्षण घेऊ शकत नाही. बरेच आपण बघतो. तर यासाठी काय करायला लागेल? शिक्षणात जी इक्वॅलिटी नाहीये, आता तुम्ही फॉर्च्युनेट, तुम्ही MIT मध्ये शिक्षण घेतलं, पण बाकीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश भेटत नाही, त्यांच्यासाठी काय? हो सर, ह्याच्या नक्कीच एक म्हणजे एज्युकेशन, आता आपण बघतो की एज्युकेशन कॉस्ट दिवसेंदिवस वाढत आहे. तर त्याच्या मागे जरी स्कूलनी क्वालिटी सांगितलेली असली तरी आपण एक वेलफेअर स्टेट म्हणून आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपण तिथं जे एक संधी तरी दिली पाहिजे. त्यासाठी आपण जो सर RT ऍक्ट आणला आहे, त्याच्या अंतर्गत 25% विद्यार्थ्यांना आपण जे शाळा लेवलला झालं. येस सर. कॉलेजेस आपण म्हणतो डिग्री तुम्ही करता त्या लेवलला काय? सर, कॉलेजमध्ये देखील 10% TFWS नावाची एक संकल्पना आहे. त्याचं मला एक्झॅक्ट टार्गेटेड विकर सेक्शन असं काहीतरी आहे. तर त्याच्या अंतर्गत आपण 10% विद्यार्थ्यांना तिथं खूपच अल्प दरात, म्हणजे जर का माझेच एक्झाम्पल द्यायचे झाले तर जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो तर 95,000 मेकॅनिकल इंजिनिअरिंगची फी असताना TFWS अंतर्गत जे विद्यार्थी आले त्यांना 6,700 एवढीच फी होती. आणि त्या अंतर्गत त्यांना आपण इन्क्लूड करायचा नक्कीच प्रयत्न करत आहे सर. ओंकार, Yes. तुमचं मेकॅनिकल झालंय, राईट? सध्या ऑटो सेक्टरमध्ये जे काही चेंजेस चालले आहेत, EVs वगैरे लॉन्च झाल्या, EVचं बरंचसं चाललंय. तर ऑटो सेक्टरचं कसं बघता तुम्ही? म्हणजे ग्रोथ आणि EVs आल्यामुळं जे काही आपले पारंपरिक तुमचे पेट्रोल आणि डिझेल जे आपल्या याच्या आधारित चालणारे जे वाहन आहे त्याच्यावर कसा फरक पडेल, आणि EVचं जे शासन प्रोत्साहन देते वाढवण्यासाठी, याकडे तुम्ही कसं बघता? सर, नक्कीच इलेक्ट्रिक व्हेकलला जेव्हा एखादी नवीन टेक्नॉलॉजी येते तेव्हा जर का शासनाने त्याला जर का सपोर्ट केलं तर त्याचा नक्कीच कंझ्युमरवर फरक पडतो. त्यासाठी हेवी मिनिस्ट्रीच्या अंतर्गत फेम नावाची स्कीम
आलेली आहे, फेम 1 आणि फेम 2. त्याच्या अंतर्गत त्यांनी प्रमोट करायचं ठरवलं. त्याच्यामुळे जो परिणाम झालेला आहे, तर ऑटोमोबाईलमध्ये कायम ही कंप्लेंट राहिलेली आहे की तुम्ही पोल्युशन जास्त करता. तर जे टेल पाईप पोल्युशन आहे त्याच्यावर एक जालिम उपाय आपण नक्कीच म्हणू शकतो की EVने दिलेला आहे, जिथे आपण ऑलमोस्ट 0 टेल एमिशन करताना दिसतो. आणि त्याचबरोबर जी प्राइसिंग आहे ती मात्र सध्या थोडी जास्त असल्यामुळे कंझ्युमर पूर्णपणे त्याचं शिफ्ट झालेलं नाही आहे. आणि त्याचबरोबर रेंज अँझायटी नावाची जी कन्सेप्ट आहे त्याच्यामुळे कंझ्युमर ते घेताना देखील थोडं म्हणजे अजून पूर्णतः ट्रान्झिशन झालेलं नाही आहे. मात्र सरकारचे जे उद्देश आहे की 2030 पर्यंत आपण कमीत कमी 30% तरी ट्रेंड चेंज करू. आणि त्याचबरोबर जे पब्लिक जे बॉडीज आहेत, मग PMT असेल किंवा त्या बाबतीत, तर पब्लिक सेक्टरमध्ये आपण जास्तीत जास्त इलेक्ट्रिक व्हेकलचा वापर करून पोल्युशन कमी करण्याचा सर. EVs बद्दल 2 ड्रॉबॅक सांगू शकता काय? सर, भारतात सध्या मेन प्रॉब्लेम हा आहे की जे आपण चार्जिंग करतोय, तर चार्जिंग करताना जी एनर्जी वापरतोय तर ती आपण अजूनही फॉसिल फ्युएलवर डिपेंडंट आहे. तर हे एक. आणि दुसरं म्हणजे की त्याच्यामध्ये काही पर्पजच सर्व होत नाही ना. म्हणजे तुम्ही ज्या कारणासाठी जे तुमचे पारंपरिक इंधन आहे आणि ते EVचा जो सोर्स आहे तेच तुम्ही तिथे या पारंपरिक ऊर्जेचा तिथे उपयोग करता, मग तो पर्पज सर्व होत नाहीये EVचा असं म्हणायला? सर नाही, मी याला थोडं निगेट करेन. याचं प्रायमरी रिझन हे आहे की जे आपण टार्गेट करतोय तर ते टेल पाईप एमिशनला आपण आत्ताही भारतात 15% जे एअर पोल्युशन आहे ते व्हेक्युलर एमिशनमुळे होत आहे. तर EVचं जर का आपण प्रमाण वाढवलं तर नक्कीच हे 15%चं आहे त्याला आपण टार्गेट करतोय. आणि जे आपण फॉसिल फ्युएलमुळे होणारं जे आहे तर तिथं आपण कंपन्यांना त्यांचं कार्बन सिक्वेस्ट्रेशन करण्यासाठी प्रोत्साहित करत असतो. तर त्यामुळे तिथून जे एमिशन होते ते नक्कीच कमी होत आहे. आणि सर ऑलरेडी आपण 42% पर्यंत रिन्युएबल एनर्जी आपली आलेली आहे आणि भविष्यात ते अजून देखील वाढेल. तर हे जे ट्रान्झिशन पिरियड आहे नक्कीच आता एक ॲज अ डेव्हलपिंग कंट्री आपण थोडं त्याच्यात म्हणजे पूर्णतः आपल्याला त्याचे फायदे मिळवता येत नाहीयेत, पण नियर फ्युचरमध्ये नक्कीच आपण सर याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये जे कॉस्टिंगचं तुम्ही हे केलं की Yes. कम्पॅरेटिव्ह EVच्या प्राइसिंग जास्त आहे, आणि दुसरं की EVचं चार्जिंग स्टेशन आपल्याकडे थोडं इन्फ्रा नाही आहे, तर त्याच्यावर थोडंसं आपल्याला काम करण्याची गरज आहे शासन स्तरावर. दुसरं असं की आपल्या राज्यानं EVs बद्दल काही पॉलिसी वगैरे केली आहे इलेक्ट्रॉनिक व्हेकल बद्दल? सर 2023च्या बजेटमध्ये ई व्हेकल पॉलिसी नावाच म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट म्हणतात, महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटनी देखील ते कधी केली? सर इफ आय गेस 2023 असं मला वाटतं. 2023च्या बजेट. महाराष्ट्र पहिलं स्टेट आहे का EV पॉलिसी आणणार? सॉरी सर, म्हणजे कर्नाटक का महाराष्ट्र याच्याबाबत थोडं मी संदिग्ध आहे सर. कर्नाटक आहे. ठीक आहे सर. तुम्ही ABDO म्हणून नांदेडमध्ये काम करता. येस तर किती महिने झाले नांदेडला आपल्याला? सर 24 जुलै 2025 पासून माझं आता संलग्न आता चालू झालेलं आहे. तर 2 महिने झालेले आहेत. ओके. किती तालुके आहेत नांदेडमध्ये माहिती? सर एकूण 16 तालुके आहेत सर. तुम्ही आता सरांनी जसं विचारलं की तुम्ही अर्बन भागातनं तुमचं सगळं हे झालेलं आहे, तर रुरलमध्ये करताना तुम्हाला कसं ॲडजस्ट व्हाल तिथे? समजा जर तुम्ही BDO पोस्ट आता उद्या भेटली तुम्हाला या वर्षी, तर परत ग्रामीणमध्ये तुम्हाला काम करायचं आहे, तर तुम्ही फार शहरामध्ये फार अर्बन याच्यामध्ये तुम्ही वाढलेले, मग रुरल भागात तुम्ही कसं ॲडजस्ट कराल तिथे? सर नक्कीच म्हणजे हा एक चॅलेंज मला वाटेल की कसं काम करेल किंवा काय. तर तिथं गेल्यानंतर मला असं जाणून आलं की म्हणजे जी ती आहे ती एक फिअर ऑफ अननोननेस असतो तो मला तिथे जाणवला. नक्कीच तिथे म्हणजे एकदमच खूपच विचित्र परिस्थिती अशी मला जाणवली नाही. आणि एक ॲडॅप्टेबिलिटी मला वाटतं की माझा एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. तर मी तिथं जाऊन देखील त्याच पद्धतीने काम करू शकतो. आणि त्याचबरोबर सर जर का माझ्या अनुभवाबद्दल झालं तर नक्कीच शहराचा अनुभव आहे, पण मी एक वाळजे उपनगरमध्ये असल्यामुळे त्याचा जो प्रवास आहे तो ग्रामपंचायतीपासून एक उपनगर आणि शहर असं झालेला आहे. आणि माझं असं मत आहे की ग्रामीण जे आपली ग्रामीण भाग आहे तो देखील हळूहळू एक डेव्हलप होत एक शहराकडे आपण जाऊ शकतो. तो तर नक्कीच याच्यात म्हणजे याच्यात जे आपल्याला ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्याच्यात माझा अनुभवाचा फायदा होईल असं मला वाटतं सर. त्यामुळे सध्या शासनानं पंचायत राजमध्ये एक फ्लॅग स्कीम चालू केलेली आहे, त्याचं नाव माहिती आहे आपल्याला? सर मुख्यमंत्री पंचायत राज सशक्तीकरण अभियान जे 17 सप्टेंबरला त्यांनी चालू केलंय. 150 दिवसाचा एक हेल्दी कॉम्पिटिशन थ्रू आपण
म्हणजे ओव्हरऑल अख्ख्या महाराष्ट्रात आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि सोशल सर्व्हिसेस ज्या स्कीम्स आहेत त्याचे इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन मार्फत विविध पारितोषिकं आपण याच्या अंतर्गत देत आहे सर. आता ग्रामीण भागात तसं तर आपल्याकडे भरपूर पूर्वीपासून स्कीम चालू आहे. म्हणजे जसं महात्मा गांधींनी खेड्याकडे चला जो हे केला, आणि पण सध्या जो ट्रेंड दिसतोय अर्बनायझेशनचा, जसं 11च्या सेन्ससनं जवळपास 45% आपली ऑफिशियली अर्बनाइज होती. आता नवीन सेन्ससनं आकडा अजून वाढेल. तो हा जो अर्बनायझेशनचा जो कल आहे आणि रुरल जो श्रिंक होत जातो, म्हणजे आता RDD तुमचा जो डिपार्टमेंट आहे RDD तो पण थोडंसं श्रिंक होत चाललं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय संधी दिसते की अर्बनचं फार डॉमिनन्स वाढतोय, लोक तिकडे शिफ्ट होत आहे, वोटर किंवा लोकसंख्या जी तिकडे वाढती, मग रुरलमध्ये काम करण्याचा काय स्कोप आहे किंवा तिथे हे कसं चॅलेंज तुम्ही हे करता डेव्हलपमेंट जो गॅप आहे? सर, मायग्रेशन मागे महत्त्वाची 2 कारणे आहेत, पुश फॅक्टर आणि पुल फॅक्टर. तर पुल फॅक्टर भारतात जास्त स्ट्रॉंग असल्यामुळे पुश फॅक्टरच्या कम्पॅरेटिव्हली त्याच्यामुळे जास्तीत जास्त मायग्रेशन होत आहे. आणि सर, रुरल डेव्हलपमेंटचा सिग्निफिकन्स अजूनही आहे, कारण महात्मा गांधींनी जे खेड्याकडे चला त्यांचं हे पर्पज होतं की तुम्ही खेड्यांकडे डेव्हलप करा किंवा खेड्यांकडे लक्ष द्या. आणि त्यांची जी सर्वोदय फिलॉसॉफी होती त्याच्यामध्ये अंत्योदय नावाचा एक महत्त्वाचा एलिमेंट होता. त्याचं हेच म्हणणं होतं की जर का आपल्याला एक चेन स्ट्रॉंग बनवायची असेल तर जी वीकर सेक्शन आहे किंवा वीकर चेन आहे ती आपण स्ट्रॉंग केली पाहिजे. आणि ती सध्या ग्रामीण विकासात असल्यामुळे आमचे असे मत आहे की आमच्या थ्रू जर का चांगल्या स्कीम राबवल्या गेल्या तर नक्कीच म्हणजे मायग्रेशनवर देखील थोडं ते कंट्रोल होईल. त्याचबरोबर एक चांगली सर्व्हिस आपण तिथल्या लोकल पॉप्युलेशनला देऊ शकतो आणि एक ग्रामीण पॉप्युलेशनचं देखील स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग याच्या अंतर्गत वाढू शकतो असं मला वाटतं. त्यामुळे सिग्निफिकन्स आहे सर असं मला वाटतं. काही महिन्यातच आपल्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका होणार संस्थेच्या. तर जिल्हा परिषदच्या निवडणुकीबद्दलचा जो कलम आहे माहिती आपल्याला कुठल्या कलमांतर्गत निवडणुका घेतल्या जातात? सर, 243 के कॉन्स्टिट्यूशनल जे आहे 243 के अंतर्गत स्टेट इलेक्शन कमिशनला आपण पॉवर दिलेली आहे की त्यांनी फ्री फेअर आणि रेग्युलर इलेक्शन ZP मध्ये घ्यावे. आणि त्याचबरोबर जे कलम 6 आहे त्यांनी कलम 6 हे जिल्हा परिषद आणि पंचायत राज ऍक्ट 1961 मधील जे कलम 6 आहे ते असे सांगते की जे नवनिर्वाचित सदस्य जे असतील त्यांच्या मार्फत आपण जिल्हा परिषद त्यांची मिळून एक जिल्हा परिषद असेल. तर ह्या 2 बेसिस मार्फत आता आपण जिल्हा परिषद नव्याने स्थापन. ते इलेक्शन बद्दल आता बरंच कॉन्ट्रोवर्सी चालू आहे, जे मतदार यादी आहे त्याबद्दलची. महाराष्ट्रात पण ती भरपूर झाली, आता बिहारच्या निवडणुकाबद्दल पण आहे. म्हणजे इलेक्शन प्रोसेसबद्दल किंवा जे याच्याबद्दल जे फार ॲलिगेशन चालले त्याबद्दल काय आपलं त्याबद्दल मत आहे? सर, एक कॉन्स्टिट्युशनल बॉडीची जी आहे की त्यांचं असं म्हणणं की फ्री फेअर आणि रेग्युलेशन इलेक्शन तुम्ही घ्या. तर त्यातला जो फेअर आहे त्याच्यावर नक्कीच आता प्रश्न उठवले जात आहेत ऑपोजिशन लीडर आणि त्याच्यामुळे एक जनसामान्य जनतेत. तर त्याच्याबद्दल जी इलेक्शन कमिशननी जे म्हणजे स्वतःचा स्टँड मांडला त्याच्याबाबत मी नक्कीच एक आशादायी आहे की त्यांनी जे सांगितलं की नक्कीच जरी काही अशा घटना घडत असतील तरी आपण त्याच्यासाठी एक SIR नावाचं बिहारमध्ये ऑलरेडी त्यांचं झालेलं आहे आणि देश पातळीवर आपण आणत आहे सिस्टमॅटिक इंटरव्हेन्शन रिफॉर्म. सॉरी सर जर का चुकलं असेल तर त्या पद्धतीत ते आपण आणत आहे. तर त्याच्यामुळे आपण परत एकदा लोकांकडून ते जे त्यांचे वोटर ID आहे ते व्हेरीफाय करत आहे. तर सर, जे एक म्हणजे आताचं जे प्रमुख ॲलिगेशन आहे की फेक वोटर मार्फत वोट चोरी होत आहे, तर याच्यावर नक्कीच एक त्याच्याबद्दल भरपूर आता पूर्वी तरी मतदार यादी ही ऑफलाईन राहायची, आता बऱ्यापैकी ऑनलाईन एनरोलमेंट होते. इलेक्शन कमिशननं पण टाइम टू टाइम त्याच्यामध्ये बरेच त्याच्यामध्ये मेजर्स घेतले किंवा त्याच्यात सुधारणा केलेली आहे. एवढं आपल्याकडे टेक्नॉलॉजी आजकाल ॲडव्हान्स आहे सगळ्या गोष्टी, तरी सुद्धा ही ट्रान्सपरन्सी का नाही आहे किंवा काय त्याच्याबद्दल काय करता येईल? समजा AI चा वापर करून किंवा अन्य कुठल्या याच्याबद्दल काय सुधारणाबाबत आपल्याला काय वाटतं? सर, इलेक्टोरल रिफॉर्ममध्ये जे आपण ऑफलाईनचं ऑनलाईन केली आहे हीच एक मोठी सुधारणा आहे आणि आत्ताचा जो मुद्दा उठवलेला आहे तो देखील याच पार्श्वभूमीवर आहे. मात्र भारतात जे ऑलरेडी 95 कोटी मतदार आहेत, तर एक एवढ्या वास्ट लोकांमध्ये जे आहे तर त्याच्यासाठी आपण जे AIचा नक्कीच इफेक्टिव्ह पद्धतीने वापर करू शकतो. AI मध्ये जर का आपण इनपुट दिले आणि जर का आपण त्याचबरोबर एक आधार कार्ड मार्फत किंवा जे सर ते जेनझीवर म्हणजे नक्की आदर्श कोणत्या ह्याच्यात त्या बाबतीत मी म्हणेन जीवनामध्ये कोणत्या त्यांनी कोणाकडे बघावं?
सर अशी एक व्यक्ती म्हणजे एकदम क्लिक होत नाहीये, पण म्हणजे त्याचं तेच म्हणजे माझं हेच म्हणणं राहील की ते हा एक फॅक्टर थोडा सब्जेक्टिव्ह राहील की नक्की त्यांना त्यांच्या आयुष्यात अचीव काय करायचंय त्यानुसार त्यांनी तो म्हणजे त्यांनी नेपाळच्या जनतेकडे बघावं का? काय सर सॉरी त्यांनी नेपाळचे जे जनते आहेत त्यांच्याकडे पाहावं का? सर मला नाही वाटत की त्यांचं म्हणजे तिथं जे गव्हर्नन्सचे जे बेसिक इश्यू होते आणि जे एक डेमोक्रेसीचे अँटी डेमोक्रेटिक केली व्हॅल्यू जर का तिथं एस्टॅब्लिश केल्या जात होत्या त्या अनुषंगाने त्यांनी तो लढाव म्हणजे तिथं त्यांनी अपोज केलेलं होतं. तर नक्कीच भारतात ती परिस्थिती नसल्यामुळे जे भारतातील जे डेमोक्रेटिक सर नक्कीच मला याबद्दल आश्वासित आहे सर. काय तुम्ही डेमोक्रेसीचे पॅरामीटर काय सांगता? सर डेमोक्रेसीचे विविध पॅरामीटर आहेत. त्यातील एक पॉलिटिकल जे आपण पॉलिटिकल डेमोक्रेसी म्हणतो की जो वोटिंगचा राईट आहे त्याचबरोबर राईट टू चूज आणि त्याचबरोबर राईट टू चॉईस हे त्यात ॲलिगेशन झाले सर चोरीचे. सर राईट हे नक्कीच ॲलिगेशन आहे. त्याच्या संबंधी माननीय इलेक्शन कमिशनने देखील म्हणजे काय म्हणतात इलेक्शन कमिशननी स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे आणि त्याच्यावर त्याच्यात तुम्ही समाधानी आहात? सर येस आणि त्याच्या पुढचं देखील म्हणजे जे त्यांनी सोल्युशन्स तिथं रिप्रेझेंट करत आहेत त्या बाबतीत मी आश्वासित आहे आजपर्यंत ते सोल्युशन त्यांना करता नाही आलं? सर. काही जे जे अँटी डेमोक्रेटिक जे एलिमेंट असतात ते लूपहोल्स एक्सप्लॉइट करायचा प्रयत्न करतात. तर लूपहोल्स आत्ता समोर आले त्याच्यामुळे मग म्हणजे डेमोक्रेसीची पद्धतच ती आहे की एक फीडबॅक सिस्टीम चालत असते. त्या फीडबॅक सिस्टीमनुसार आपण इम्प्रूव्ह करत असतो. तर त्याच्यानुसार नक्कीच एक इम्प्रूव्हमेंट कायमच इलेक्शन कमिशनने अचीव केलेली आहे सर. ठीक आहे सर. थँक्यू सर. हॅव अ नाईस डे. बाहेरून परत येऊ का? हा येस. या या निवांत बसा. थँक्यू सर. कसं वाटलं काय? सर तेच म्हणजे चांगला एक्सपिरियन्स होता सर. स्वतःचाच थोडा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी आलेलो होतो ते पर्पज. कॉन्फिडन्स थोडा वाढवा. तुमचं अप्रोच चांगला आहे. येस सर. जस्ट तुमचं जो जॉब प्रोफाईल आहे ओके. त्याच्याबद्दल वर्कआउट करा थोडं अजून. येस सर. कारण तुम्ही हे व्हिडिओ म्हणून काम करताय आता इलेक्शन पण लागतील त्याच्यावर बऱ्यापैकी तुम्हाला विचारतील. आणि दुसरं त्या रिलेटेड जे ऑर्गनायझेशन आहे त्याच्याबद्दल पण थोडी माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. तुमच्या समिती असो झेडपी असो स्ट्रक्चर कसं आहे त्याचे स्कीम्स काय आहेत जे तुम्हाला फ्लॅगशिप स्कीम वगैरे विचारले त्याबद्दल थोडी माहिती घ्या. येस सर. ते हो. तुम्ही 100% त्याच्यावर विचारतील. जे स्कीम्स जे आहे ना तर समजा आपण नॉर्मली प्रिपरेशन मध्ये कसं वाचतो की बाबा मनरेगाचा उद्देश आहे 100 दिवस रोजगार. श्यामाप्रसाद रुर्बन मिशनचा उद्देश काय की बाबा हे बोलत आहे म्हणा. तर त्याचा एक हिडन उद्देश पण असतो त्या एका स्कीमचा. जसं श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन मिशन आणि मनरेगा दोघांचा एकच उद्देश आहे मायग्रेशन थांबवणे. अनस्किल मायग्रेशन कुठे थांबवणे. घराजवळ जॉब आणि जर फॅसिलिटी पण आहे तो कशाला राहणार आहे. येस. तर असा जो हिडन उद्देश आहे ना त्यावर थोडं जर म्हणजे Okay, sir. कारण ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये मेनली ते भूमिका महत्वाची आहे बरोबर नाही का. येस सर. थँक्यू सर. तर त्याच्यावर थोडं जर वर्क केलं तर मला असं वाटतं की काहीच म्हणजे अडचण नाही. आणि थोडं डायरेक्ट टू द पॉइंट जर गेलं ओके. बीटिंग अराउंड द बुश होण्यापेक्षा. करेक्ट बरोबर नाही का म्हणजे तर ओके सर. कोणीच रोखू शकणार नाही. थँक्यू सर. तुमचं कम्युनिकेशन चांगलं आहे म्हणजे कन्व्हेइंग आहे कन्व्हे होतं. दुसरं बॉडी लँग्वेज चांगली आहे. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे. नॉलेज पण आहे व्यवस्थित सगळ्या ओव्हरऑल फील्डवर चेक केलं तर. आय कॉन्टॅक्ट चांगला आहे म्हणजे सगळ्यांना एंगेजिंग आहे. ओके. या गोष्टी आहे जसं सर जसं म्हटलंय की टू द पॉईंट थोडं जॉब रिलेटेड गोष्टी थोड्या कारण त्यांना जास्त एक्सपेक्टेशन त्यामध्ये असतील. तेच ते म्हणजे आमच्या अजून पुढचे अटॅचमेंट झालं ना त्याच्यामुळे ते पण ती माहिती मग दुसरं त्यांच्याकडून घेणं. तुम्हाला विचारला डेप्युटी कलेक्टर बट नॅचरल क्वेश्चन इकडे व्हिडिओ का नाही व्हायचं. येस सर. व्हिडिओ का नाही त्याचं पण तुमचं जे काही उत्तर असेल वगैरे ते जे काय असेल ते जॉब रिलेटेड गोष्टी थोड्या ते स्पेसिफिक मे बी विचारू शकतात. स्कीम्स वगैरे प्रोग्राम जाणारच ती कारण पूर्ण बॅकग्राऊंड अर्बन हो. आणि सरळ त्यांनी प्रॅक्टिकल उत्तर दिलं की बाबा जे प्रमोशन मला 5-7 वर्षानंतर भेटणार ते लगेच एका हो. वर्षात पण चांगलं आहे एकदम ओरा डिसेंट एकदम आहे काही विषय नाहीये. असाच एक घेऊन जावा थोडंसं दशक करा काय तुमची जॉब स्कीम वगैरे मार्क चांगले होऊन जातील. आता स्कोर वगैरे काय सर आता 462.5 आहे. किती कट ऑफ आहे
ओबीसी 485, 65. 30 एक मार्क 30 मार्क 30 मार्क 30+ मार्काचीच लीड असते 35. ओके. चांगली पोस्ट चान्सेस जेवढे इंटरला स्केल कराल तुम्ही येस येस जेवढं 60+ झालं येस तेवढे तेवढं तुम्ही रँक Correct. वर जाणार. yes, sir. ट्राय करा की 70 टच करायचं आपल्याला. तेच टार्गेट आणि जाईल तो आहे म्हणजे ते आहे म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी एकदम पॉझिटिव्ह आहेत आणि अपिलिंग वाटतंय की ओके हा कॅन्डिडेट सुटेबल आहे म्हणून अपिलिंग वाटतंय. ऑलरेडी काम केले त्यामध्ये थोडं पर्सेंटेज आहे. थोडी जाण जबाबदारी थोडं दिसतंय रिस्पॉन्सिबिलिटी. ओके थोडं फक्त जॉब रिलेटेड जर काही स्पेसिफिक गोष्ट विचारली तुम्हाला तर ती आली पाहिजे कारण आता Yes, तुम्ही yes. ऍक्च्युअल वर्किंग मध्ये आहे. येस बाकी इथं एकदम दिसत आहे काही इश्यू नाही. ईव्हीचं तुम्ही सांगितलं तर ईव्हीज बद्दल थोडं आणखी Okay. points काढा. म्हणजे पॉलिसी ती आपली यावर्षी आली 2025 महाराष्ट्र गव्हर्नमेंटची. पहिली जी आहे ती कर्नाटक बरोबर सांगितलं. ठीक आहे तुम्ही शोर नव्हता म्हणून ठीक आहे तुला ईव्हीज बद्दल किंवा तुमचं मेकॅनिकलचं ओके सर चालतं सध्या जे काही इश्यूज करंट चालू आहे ऑटो सेक्टरचं तुम्हाला सर- कॉन्ट्रोवर्सी तुला विचारलं जनजीन इंडियाच्या कोणाकडे पहा तुम्ही सर्व सांगू शकता ना सर वेगवेगळ्या फील्डमध्ये त्याच गटातील वेगवेगळ्या मुलांनी किंवा वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या फील्डमध्ये चांगलं काम केलं तुम्ही एक दोन उदाहरण रेडी पाहिजे. आता हा ते प्रिपरेशन हो सर ते एकदम मी तिथं एकदम हे झालं त्याच्यामुळे ते ब्लँक झालं की नक्की कोणाचं प्रश्न असे वेग येतात हो सर हा. yes, sir. काय नक्की आन्सर द्यायचं कळत नाही कोणाकडे बघावं. ते कुठे म्हणजे आप जो प्रश्न विचारला किंवा लग्नानंतर तुम्ही हा. तिथून डायरेक्ट झिरो घेऊन जाईल हो सर काय? yes. तर मग तुम्हाला सर काय म्हणजे तुमचं काय मत आहे कोणाचं तरी म्हणजे वेगवेगळ्या फील्डमध्ये क्रिकेट फील्डमध्ये काय असतील Okay, okay, okay. फील्डमध्ये गेलेले Yes, असतील yes, काही yes, yes. अधिकारी नवीन झालेले असतील येस येस वेगवेगळ्या फील्डमध्ये आहेत ना काही राजकारणामध्ये पण लोक असतील मे बी येतील म्हणजे अशा वेगवेगळ्या फील्डमध्ये त्यांनी त्याकडे बघावं आदर्श ठेवावं पुढे जावं. चालते सर त्याच्याबद्दल एक जे नाव सांगा त्याच्यावर काउंटर क्वेश्चन होणार तर त्याची ते थोडी- एक्झाम्पल जर नको हा नाही तेच माझं झालं म्हणून मग म्हणजे ते मी असं झालं की माझं मग जवाहरलाल नेहरू म्हटलं मग परत तिकडं एक पॉलिटिकल इन्क्लिनेशन नको दिसायला हे दिसायला म्हणून मग मी त्या केलं की सब्जेक्टिव्ह आणि हो. ते स्वामी विवेकानंदाचं नाव सांगितलं 100% प्रश्न तिकडे जाणार तो. येस येस डॉक्टर अब्दुल कलाम सांगितलं 100% प्रश्न तिकडे जाणार तो. मग असं एखादी ज्यांनी विवेकानंदांच्या आदर्शावर चालावं म्हणू शकतात. अब्दुल म्हणलं कलाम तर थोडं हा, ओके हा हो सर नक्कीच ते आताची जनजी आपली फक्त मोबाईलवरती बऱ्यापैकी हम्म. ते थोडस हे होतं नेपाळचं लाईव्ह चाललंय समजा. हो. त्यामुळे एक क्वेश्चन येऊ शकतो वगैरे असं. इंडिया पाकिस्तान मॅचचं वगैरे ते तुम्ही ते उत्तर चांगलं दिलं मात्र हा ते चांगलं ते दिलं. बेस्ट उत्तर होतं ते. ते बेस्ट उत्तर ते बेस्ट उत्तर होते इलेक्शनचं पण एक चांगलं दिलं तुम्ही की ही फीडबॅक सिस्टीम आहे Feedback. जे काही आपल्याकडनं त्यांची लॅपिनॉस त्याच्यानंतर त्यांनी वर्कआउट केलं. बेसिक याच्यावर पण उत्तर म्हणजे ग्रॅज्युएशनवर पण चांगलं हे आहे. मॅच्युरिटीने आलेले ते उत्तर हम्म. वाटतं ते चांगलं होतं. होईल चांगला जाईल काय यायची गरज नाही ऑलरेडी अनुभव आहे आणि थोडं पॉझिटिव्ह आणि गेलं होऊन जातं त्याच्यामध्ये यायची काही गरज नाही. 70 तरी पाहिजे हो, तेच. तर इथपर्यंत जाऊ शकतो. प्रयत्न तोच आहे चालतंय. थँक्यू सर थँक्यू सर ऑल बेस्ट. ऑल बेस्ट